नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. फार गुडी न बोलणारा माणूस म्हणून मी परिचित आहे, बदनाम आहे इंडस्ट्रीत. एक वेळ चांगल्याचं कौतुक नाही केलं तरी कुठे चुकलं याच्यावर मी बोट ठेवतो म्हणून माझे मित्र नेहमी माझ्यावर नाराज असतात. अरे यार, तू कधी आमचं कौतुकच करत नाहीस, तुला आमच्यातलं वाईटच तेवढं दिसतं का? तर चांगल्याचं कौतुक करणारे सगळेच असतात इंडस्ट्रीमध्ये. पुढे जेव्हा तुम्ही जाल, तुम्ही नाटकात काम कराल किंवा सिनेमात काम कराल, त्या नाटकाच्या प्रयोगाला तुम्हाला भेटायला माणसं येतील, ग्रीन रूम मध्ये येऊन भेटतील, किंवा सिनेमाची ट्रायल संपल्यानंतर जेव्हा सगळे एकत्र भेटतात तेव्हा ते खूप वा वा, छान, मस्त, अरे बेस्ट यार, जवाबी नाही यार, लय सॉलिड वगैरे, लय भारी वगैरे, अशा ह्याच्यात तुमचं कौतुक करतात. पण हे सगळं तोंड देखलं असतं. तुमचं कुठे चुकलं आहे हे जर तुमच्या कोणी लक्षात आणून दिलंच नाही तर तीच चूक आपण दुसऱ्या वेळेस पुन्हा करतो. तर एकच चूक पुन्हा पुन्हा रिपीट होत जाते आपल्याकडनं आणि मग तिथून आपला डाऊनफॉल सुरू होतो. तर आता मिरॅकल्स मध्ये ही आपली सुरुवातच आहे. पण सगळ्यात आधी प्रमोदचं कौतुक करतो.
की त्यांनी हा जो पॅटर्न डिव्हाइस केलेला आहे फिल्म करण्याचा, हा खूप युनिक आणि छान आहे. याच्यात तुम्हाला ना एक कमी वेळात चांगलं प्रोजेक्ट देण्याची सवय लागते. एक ब्रेन प्रोग्रामिंग होतं, फास्ट काम करून फास्ट डिसिजन मेकिंगची एक सवय लागते. नाहीतर मग हा अरे आहे ना भरपूर आपल्याकडे 8 दिवस आहेत, करू ना, उद्या करू, आज करू, बरं संध्याकाळी बघू, उद्या सकाळी बघू, असं म्हणत वेळ. मग अशी आळशी कॅटेगरीतली काही लोकांचा उल्लेख झाला इथे, तर एक ती वृत्ती आपल्यामध्ये डेव्हलप होत जाते की नंतर करू नंतर करू. पण जर आपल्याकडे डेडलाईन जोपर्यंत देत नाहीत ना तोपर्यंत माणसं निर्णयावर येत नाही. तर ही 2 दिवसाची जी डेडलाईन प्रमोद देतो आणि त्या 2 दिवसात सारं काही करायचं असतं, त्याच्यामुळे तुम्ही खूप फटाफट कामाला लागता. मुंबईतल्या काळा घोडा फेस्टिवल विषयी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. तर काळा घोडा फेस्टिवल मध्ये सुद्धा याच्यापेक्षा कमी वेळात शॉर्ट फिल्म करायचं एक स्पर्धा असते तिथे. त्या स्पर्धेला 48 आवर्स असं म्हणतात. इच्छुकांनी मीटिंगला तिथे जायचं. कोणाला माहित नसतं मला काय मिळणार आहे. आधी आपण प्रवेश अर्ज भरायचे आणि मग तिथे लॉटरी सिस्टीमने तुमच्या हातात एक चिठ्ठी निघते आणि त्या चिठ्ठीत एक विषय दिलेला असतो. ती मीटिंग तुमच्या हातात चिठ्ठी ज्या क्षणाला आली तिथून पुढे 48 तासाच्या आत त्या विषयावर स्क्रिप्ट करून, शूटिंग करून, एडिट करून, म्युझिक करून फायनल कॉपी 48 तासाच्या आत तुम्हाला तिथे सबमिट करायची असते. तर थोडा बहुत हाच प्रकार इथे मला या प्रमोदच्या पॅटर्न मध्ये जाणवतो. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा फिल्म करतो ना तेव्हा एक जसं टांग्याच्या घोड्याला झापडं लावलेली असतात दोन्ही डोळ्यांना, तेव्हा एक ती फिल्म पूर्ण होईपर्यंत पूर्ण फोकस आपला त्या फिल्मवर राहतो आणि ते प्रोजेक्ट आपण पूर्ण करतो. ही एक चांगली सवय तुम्हाला पहिल्या पायरीपासून लागते. हा एक कौतुकाचा विषय आहे. तर ऍक्टर्सना मला असं सांगायचंय की काय यार 2 वाक्याचा तर रोल आहे, कशासाठी करायचा, आहे काय त्यात. काही वेळेला आपल्या वाट्याला एकही वाक्य नसलेली भूमिका येते पण ती सिक्सर मारून जाते. अशी खूप उदाहरणं तुम्हाला पुढे म्हणजे असे अनुभव तुम्हाला पुढे येतील आणि मागे असे खूप उदाहरणं आहेत की अजिबात वाक्य नसलेली भूमिका तुमच्या वाटेला येते आणि ती लोकांच्या लक्षात राहून जाते. अभिनय म्हणजे फक्त लेखकाने लिहून दिलेलं पाठ केलं आणि म्हटलं ते पात्र ते वाक्य का म्हणतंय. प्रत्येक वेळेस का हा प्रश्न विचारावा. म्हणजे मी इथे ह्या दिग्दर्शकांनाही सांगेल की एखादी गोष्ट जर आपल्याला करावीशी वाटते की मला आता हा ग्लास फोरग्राऊंडला ठेवून एक अँगल लावायचा आहे, चांगला दिसतो, पण आधी स्वतःला विचारा का. त्या काच तुमच्याकडे लॉजिकल उत्तर हवं. ते उत्तर जर तुम्हाला लॉजिकल सापडत नसेल तर तो मोह टाळा. मस्त चांगलं दिसतंय म्हणून नाही, किंवा लेखक एखादं वाक्य लिहितो, एखादा सीन लिहितो, खूप छान आहे, पण तो लिहिताना प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द लिहिताना आधी स्वतःला विचारा का. त्या काच तुमच्याकडे लॉजिकल उत्तर असेल तरच ते लिहा. तुमच्याकडे जर लॉजिकल उत्तर असेल तर हे चूक आहे असं सांगणारा कोणीही महाभाग पुढे येणार नाही. पण केवळ मला वाटलं म्हणून हे उत्तर होऊ शकत नाही. ते तुम्हाला लॉजिकली लोकांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. तर ऍक्टर्स नाही माझं हे सांगणं आहे, डिरेक्टर्स नाही हे सांगणं आहे, कॅमेरामनलाही हे सांगणं आहे, एडिटरलाही हे सांगणं आहे. पाठांतर नाहीये, काहीतरी सांगायला लागतंय,
आणि त्याच्यानंतर मग वेळ हा अनेसरी गोष्टींवर जातोय. अशा प्रसंगी दिग्दर्शकांनी काय करावं आणि मुळात ही चूक मग कुणाची आहे? फिल्म वाईट झालं तर ह्यांचंच नाव होणार आणि त्यांचंही वाईट होणार. सो दोन्हींसाठी आता जरा सांगा आणि लेट येण्याबद्दल पण सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रीचा शाप याविषयी. फिल्म पडद्यावर जेव्हा दाखवली जाते, आपण टेलिव्हिजनवर बघतो की आपण एक एपिसोड चालू असतो तेव्हा खाली जाहिरातीची पट्टी चालू असते, त्याला अंडर स्क्रोल म्हणतात. तर आपण जेव्हा आपली फिल्म पडद्यावर दाखवत असतो तेव्हा इथे अशी काहीही सोय नाही अंडर स्क्रोल टाकायची की या सीनला हा आर्टिस्ट उशिरा आला म्हणून हा सीन वाईट झाला आहे, किंवा या सीनला अमुक आर्टिस्टने पाठांतर नव्हतं म्हणून मग मला ठोकावा लागला सीन. अशी सोय नाही. हे कॅमेऱ्याच्या मागे जे काय घडलं त्याच्याशी प्रेक्षक म्हणून मला काहीही घेणं देणं नाही. मी ऑडियन्सच्या खुर्चीमध्ये बसलोय, मला जे समोर दिसलं ते चांगलंच दिसायला हवं. जर ते वाईट दिसलं असेल तर मी त्याला वाईटच म्हणणार. बहुतेक वेळा असाच प्रसंग येणार, जर टेलिव्हिजन तुम्ही करत असाल, तर फिल्म करत असाल, सिनेमा करत असाल, तर तुम्हाला बरेचसे अधिकार असतात. टेलिव्हिजन करताना आजच्या घडीला दिग्दर्शकाला 0 अधिकार आहेत. सगळ्या गोष्टी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, क्रिएटिव्ह हेड, क्रिएटिव्ह डायरेक्टर, चॅनलचे EP, प्रोडक्शनचा EP, प्रोड्युसरचं बजेट, याच्या सोयीने सगळ्या माणसांचं सिलेक्शन होतं आणि मग ती एक मोठ बांधून त्यात काही दगड धोंडे, काही मातीचे गोळे, काही गवताचे बोळे असं सगळं तुमच्या हातात दिलं जातं आणि मग तुम्हाला सांगतात की हे सगळं आम्ही दिलंय, आता यातनं तुम्ही संगमरवरी ताजमहाल बांधून द्या. ज्याच्यात अभावानेच एखादा, म्हणजे तांदळात जसं एखादी गारगोटी सापडते तसा एखादा पांढरा कण असतो ज्याला आपण संगमरवरी म्हणू शकू. बाकी संगमरवराच्या जवळ न जाणाऱ्या गोष्टी घेऊन तुम्हाला संगमरवरी ताजमहाल बांधायचा असतो. तर अशा वेळी काय करायचं हा प्रमोदचा प्रश्न आहे. हा, आपण कुठे कमी पडतो तर आपल्याला माहिती आहे आता ह्या नटामध्ये या 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 गोष्टी कमी आहेत, पाठांतर होत नाही. आपण हा हट्टच सोडून द्यायचा त्या क्षणाला, कारण आपल्याला टार्गेट असतं. तुम्हाला 20 मिनिटाची फिल्म करायला 2 दिवस दिले. इथून तुम्ही जेव्हा बाहेर जा डिरेक्टर म्हणून आणि टेलिव्हिजनचे एपिसोड करायला लागाल, 20 मिनिटाचा एपिसोड करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 1 दिवस मिळतो. पुढे जाऊन मी सांगेन की काही प्रोड्युसर्सची तर अशी मागणी असते की दिवसाला 1 एपिसोड नाही बाबा, दिवसाला 1.5 एपिसोड माझा झाला पाहिजे. 1.5 एपिसोड इज नॉट लेस दॅन 30 मिनिट्स. 30 मिनिटाचं मटेरियल तुम्हाला 12 तासात शूट करायचं असतं. याच्यात हे सगळे मायनस पॉइंट्स लक्षात घ्यायचे. नटांचं पाठांतर नसतं, लोक उशिरा येतात, कॅमेरामन लाइटिंगला उशीर लावतो, कपड्यांना इस्त्री झालेली नसते, कधी कॅमेराच बंद पडतो, कधी लाईटच बंद पडतो, कधी माईकच बंद पडतो, कधी जनरेटरच चालत नाही. पण एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला एंड ऑफ द डे जर एपिसोड पूर्ण झाला नाही तर म्हणतात अरे यार ये डिरेक्टर बहुत स्लो आहे, दुसरे आदमी को बुलाओ कल से. त्या क्षणी तुमच्या हातातनं काम जातं. तर अशा वेळी आपण काय करायचं, आपण ठरवलेले जे शॉट्स असतात तिथे कॉम्प्रोमाइज करायचं. कारण एंड ऑफ द डे जर सगळ्यांची बोटं आपल्यावर रोखली जाणार आहे तर ऑन द स्पॉट आपल्याला कॉम्प्रोमाइज करता आलं पाहिजे. अच्छा, या ऍक्टरला 4 वाक्य पाठ होत नाहीत एका दमात, किती पाठ होत आहेत, 2 ओळी पाठ होत आहेत, 2 ओळीचा शॉट घ्या. 2 ओळीनंतर समोरच्या कॅरेक्टरचे रिॲक्शन्स घेऊया. 2-2 ओळी 2-2 ओळी 2-2 ओळी त्याच्या करून घ्यायच्या. जिथे 2-2 वाक्यांचे तुकडे पडलेले आहेत तिथे प्रत्येक वेळेसमध्ये समोरच्या आर्टिस्टचे रिॲक्शन्स टाकायचे.
तुम्ही एक सलग ट्रॉली शॉट लावलाय, अशी मुवमेंट आपण कोरिओग्राफ केली असेल की तो इथून कोचावरून उठला, खिडकीजवळ गेला, खिडकीजवळ आला, कपाटाकडे गेला, कपाटातून एक वस्तू काढली, ती फाईल घेऊन वळला, बेडजवळ आला. हा सगळा तुम्हाला जर एक सलग शॉट घ्यायचा असेल, पण त्या आर्टिस्टचं पाठांतरच होत नाही. मग आपल्याला हट्ट सोडला पाहिजे सिंगल मोठा शॉटचा, मग तुकडे काढा. पेपरवर आपण शॉर्ट डिव्हिजन केलंय ते तसंच्या तसंच झालं पाहिजे. नाही मी डिरेक्टर आहे, मी माझं, हे सिनेमात चालतं. एक आठवण सांगतो या निमित्ताने. उंबरठा नावाचा सिनेमा आपल्या सगळ्यांना माहित असेल. स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड, त्यावेळेस मी जब्बार पटेलांबरोबर असिस्टंट म्हणून काम करत होतो. त्यातला जो सिक्वेन्स आहे, गिरीश कर्नाड आश्रमात स्मिताला भेटायला येतात आणि साहेब जेवणार काय म्हणून विचारल्यानंतर स्वच्छ हाताने काही केलेलं चालेल असं उत्तर दिल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा स्मिता परत आतमध्ये येते आणि गिरीश कर्नाडचं एक वाक्य आहे की मी इथे तुला भेटायला आलो वगैरे वगैरे वाटेवर खूप मोठं वाक्य होतं ते. डे लाईट आमचा जात होता म्हणून बाहेरचा जो सिक्वेन्स होता दाराजवळचा मुलींबरोबरचा आणि स्मिता पाटीलचा, तो दुपारी झाला होता. बेडरूम मधला जो त्याच्या पुढचा सिक्वेन्स होता त्याला रात्री 10 वाजता सुरुवात झाली आमची. 3.5 मिनिटाचा सलग शॉट होता तो. 22 रिटेक झाले. कर्नाडांचं पाठ होत नव्हतं, कुठेतरी ते एखादं वाक्य विसरत होते. बरं, वाक्य तेंडुलकरांची लिहिलेली वाक्य होती ती, त्याच्यामुळे त्यातलं काहीही मिस झालं ना तर पुढच्या वाक्याची हवा निघून जायची. त्याच्यामुळे ते जे ज्या क्रमात लिहिलं आहे त्या क्रमात आणि तशाच पद्धतीने जर नाही आलं तर त्या सीनचा अर्थ निघत नव्हता. आणि रात्री 10 पासून तो एक शॉट आम्ही जो शूट करत होतो, 22वा रिटेक रात्री 2:30 वाजता झाला. डॉक्टर पटेल ओके म्हणाले आणि साऊंड रेकॉर्डिस्ट रवींद्र साठे यांनी 1 मोर म्हणून आवाज दिला. पटेलांनी विचारलं, काय रव्या काय झालं? नाही ते अमुक एक ठिकाणी पॉज घ्यायचा विसरले कर्नाड. जाऊन टेप ऐकली हेडफोन लावून पटेलांनी, शांतपणे आले, चलो गिरीश लेट्स हॅव 1 मोर. तर हे सिनेमात चालतं. आता तुम्ही जेव्हा हा सिक्वेन्स परत कधी बघाल तेव्हा तुम्हाला हा किस्सा आठवेल. रात्री 2:45 वाजता 10 ते 2:45 आम्ही एकच शॉट करत होतो, पण ते तसं हवं होतं. ही स्क्रिप्टची मागणी होती, दिग्दर्शकाचा हट्ट नव्हता तो, ती स्क्रिप्टची मागणी होती म्हणून त्याच्यासाठी सगळेजण आम्ही झटत होतो आणि ते झालं. तर सिनेमामध्ये हे चालतं, टेलिव्हिजन हे असं चालत नाही. मी पण सिनेमातनं टेलिव्हिजनकडे आलो. विनय आपटेंनी मला पहिली सिरियल रथचंदेरी करायला दिली. त्यात विनय स्वतः काम करत होता, विनयच प्रोड्युसर होता, मी डिरेक्टर होतो. पण मी सिनेमातनं आल्यामुळे मला पेपर वर्क वगैरे खूप छान करून, म्हणजे आदल्या दिवशी स्क्रिप्ट नाही मिळालं आणि शॉर्ट डिव्हिजन जर झालेलं नसेल तर रात्री मला झोप येत नसेल. कारण ब्लँक माइंड घेऊन सेटवर जाण्याचा माझा स्वभाव नव्हता. आमचे तसं स्कूलिंगच झालेलं नव्हतं आधी सिनेमात ज्या पद्धतीने काम केलं. तर विनयचं म्हणणं होतं की अरे नाही देशपांडे आहे असं नसतं, टेलिव्हिजन इज डन ऑन इम्पल्सेस. आज आत्ता या क्षणाला माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्यातनं मी उत्तम काय देऊ शकतो याचा विचार कर आणि शूट कर, दॅट मीन्स टेलिव्हिजन. ही सवय कधी लागली? मी बालाजीमध्ये जेव्हा करायला गेलो काम, तिथे सेटवर जाईपर्यंत मला माहित नसायचं की मी कुठल्या सिरियलचं शूटिंग करणार आहे. रात्री 1:30-2 वाजता फोन यायचा, सर कल सुबह 7 बजे संक्रमण 8 नंबर स्टुडिओ. फोन कट व्हायचा. 7 वाजता संक्रमण 8 नंबर स्टुडिओला जाऊन मी उभं राहायचं. मग कळायचं अरे याचा कुसुम आहे. बरं, मग इथे तुम्ही काय पूर्वतयारी करणार?
अरे म्हटलं सीन काय है? नहीं सीन आ रहा है. तो किसका सीन है? ये आर्टिस्ट है, ये आर्टिस्ट है, और दूसरा एक आर्टिस्ट है, वो 2 बजे आने वाला है, लेकिन ये दोनों का कंबाइन सीन है, इसको 1:30 बजे छोड़ने का है, वो 2 बजे आने वाला है, आणि दोघांचा एकत्र सीन आहे. कसं करता? तर दिस इज टेलिव्हिजन. अशा पद्धतीनेच तुम्हाला तिथे त्या क्षणाला निर्णय घ्यायचा असतो आणि काम करायचं असतं. डोकं खूप शांत ठेवायचं असतं. उगाचच ओरडी करून अर्वाच्य शिव्या देऊन काम करणारे डिरेक्टर्स खूप आहेत. डॉक्टरच्या रोलसाठी आलेला एक माणूस, ज्युनियर आर्टिस्ट, तो येतो, त्या हिरोईनची नाडी तपासतो, प्रिस्क्रिप्शन लिहून देतो. भगवान पे भरोसा है, ये प्रिस्क्रिप्शन मैंने लिखा है, ये दवाई लाके दो, अशी 2 वाक्य त्याला म्हणायची होती. ती त्याला म्हणता येत नव्हती. आणि मग अशा वेळी डिरेक्टर, सगळ्यांची माफी मागतो मी, तुमची आयमाय काढतो. असेही डिरेक्टर्स आहेत. आणि असेच दुर्दैवाने टेलिव्हिजनमध्ये जास्त आहे. याचं कारण असं की त्यांची स्वतःचीच बैठक किंवा त्यांचा पाया मजबूत नाही. मग मी बॉस आहे हे दाखवण्यासाठी मी काय करू शकतो, तर मी लोकांवर ओरडू शकतो, मी लोकांवर शिव्या घालून मी प्रूव्ह करणार की आय एम द बॉस हिअर. कारण मी माझ्या जे मायनस पॉईंट्स आहेत ते लपवणार कसे? नाही तर मी उघडं पडेन. तू जर बॉस आहेस, तुला त्या माणसाकडनं काम काढून घेता येत नाही, हा तुझ्यातला मायनस पॉईंट आहे. तो लपवण्यासाठी मी काय करणार? मी त्याला शिव्या घालणार. पण तू जर उत्तम डिरेक्टर आहेस तर तू त्याच्याकडनं चांगलं काम काढून घे ना. पर्याय असतात. कुठल्या वेळी काय केलं म्हणजे आपलं हे काम निभावून नेता येईल. मग काही वेळेला कॉम्प्रोमाइजेस करूनच आपण पुढे जाऊ शकतो. तर ते आपण करू शकतो. असा निर्णय घ्यायला लागेल की मला पण सिनेमाच करायचा का चांगलं टेलिव्हिजन का, हाही निर्णय त्यांना घ्यायला लागेल आयुष्यात अशा दिग्दर्शकांना. ग्रामर कसं आहे, ग्रामर तुमचं पक्क पाहिजे. ही सिनेमाची एक भाषा आहे. जसं आपण आता मी मराठी भाषेत बोलतोय, मराठी भाषा बोलताना मी काय करतोय, मी अंकलिपीतल्या काही अक्षरांची जोडणी करून त्यातनं एक शब्द बनवतो. असे अनेक शब्दांची रचना करून ते एकामागे एक अशा पद्धतीने रचतो मी की त्यातनं एक वाक्य तयार होईल आणि त्या वाक्याचा काहीतरी अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण याला एक नियम आहे, त्याला व्याकरण आहे. तसंच सिनेमाचं एक भाषा आहे, त्याचे काही नियम आहेत, त्याचं व्याकरण आहे. ते आपण मिरॅकलमध्ये शिकतो. तिथे पाया मजबूत करा, तुमची पुढची इमारत हवी तितके मजले बांधू शकता तुम्ही. फुटिंग स्ट्रॉंग पाहिजे. मला असं विचारायचं की ह्या दिग्दर्शकांनी शॉर्ट फिल्म बनवताना, टेलिव्हिजनला शक्य नाही मला माहिती, हे स्टेपिंग स्टोन यांचा चालू आहे. कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी आम्ही दिल्या 3 मीटिंग्स, मला वाटतं यांना 2 मीटिंग जास्त दिल्या होत्या, 2 संडेच्या 5 मीटिंग होत्या. मी बोलायला राहिलो. ह्यावेळेला एकांकिकेतपणे आणि थोडंसं कमी काम केल्यामुळे यांना 5 मीटिंग दिल्या गेलेल्या आहेत. ते पण सांगतो, इतरपेक्षा यांच्या 3 होत्या तर 5 होत्या. असो, मला म्हणायचं सर की दिग्दर्शकांनी आपलं करिअरचं ग्रोथ होत असताना आणि ऍक्टरनी पण मीटिंग 5च आहेत, 3च आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त फोनवर बोलू शकता. दिलीप प्रभावळकर हे करतात, ते इज अ व्हेरी बिझी. मी त्यांना 4 पैकी 3 चित्रपटात काम केले. ते रात्री 11 नंतर किंवा वेळ असेल तर मी वेळ आहे, तुला वेळ आहे का, मला 1-1.5 तास बोलायचंय. असं कोणी कलाकारांनी केलं का? असं कलाकारांनी करायला पाहिजे असं वाटतं. आणि दिग्दर्शकांनी पण त्यांना मीटिंगमध्ये कळलं की गडबड आहे, तर त्यांना ऑफ द रेकॉर्ड म्हणजे मीटिंगच्या व्यतिरिक्त त्यांच्याशी एक बॉन्ड हे करून ना, की एक नातं निर्माण करून त्यांना तुम्ही उद्या हे करा असं करून त्यांना फोन कनेक्टिव्हिटी ठेवली असती तर असं काही करता येऊ शकतं का? सगळीकडे तुमचे असे लाड होणार नाहीत. सगळ्या कलाकार मित्रांना मी सांगू इच्छितो, बाहेर खूप वृक्ष वातावरण आहे.
म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असे डिरेक्टर्स. मी हिंदीबद्दल फार नाही बोलत, मराठीबद्दलच बोलूया आपण. बहुत करून मराठीमध्येच सगळे जास्त कामं करतो. एक गिनीचुनी माणसं आहेत. पहिला मी माझ्यापासून सुरुवात करतो. सेटवर आर्टिस्टला पहिल्या फटक्यामध्ये मी कम्फर्ट झोनमध्ये नेऊन ठेवतो. शिस्तीबद्दल सांगताना मला एक सगळ्यांना आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते. म्हणजे दिग्दर्शक म्हणून मी जेव्हा कास्टिंग करतो, मी कास्ट करताना तो नट किती चांगला आहे हे नंतर विचारतो. आधी विचारतो तो माणूस कसा आहे. तुम्ही यापूर्वी एखादी सिरियल केली असेल, अरे त्या अमुक सिरियल मधला तो आहे ना, तो त्याला घे. उत्तम काम केलेलं असतं त्या सिरियल मध्ये त्याने, पण ते उत्तम काम ऍक्शन आणि कट या दोन शब्दांच्या मध्ये त्याने केलेलं असतं. त्या व्यतिरिक्त ऑफ द कॅमेरा तो माणूस युनिट मधल्या माणसांशी कसा वागला आहे, तिथे मेकअप रूम मध्ये त्याचं वागणं कसं आहे, सेटवरच्या इतर कलाकारांशी, तंत्रज्ञांशी तो कसा वागतो, तिथे जर तो 100% चांगला असेल तर नट म्हणून तो रुपयात 80% कमी असलेला चालेल मला, पण बिहाइंड द कॅमेरा तो माणूस किमान 60% तरी उत्तम असावा. या बेसिसवर कास्टिंग होतं. तर एक लक्षात ठेवा तुम्ही कायम, की आपण ज्या सेटवर जेव्हा जातो, काम करतो, कमीत कमी एक 50 ते 60 माणसांचं युनिट असतं. एखाद्या शूटिंगच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर प्रोड्युसर पासून सगळे लाईट बॉयज, टेक्निशियन्स, मेकअपमन, ड्रेसमन, सेटिंगची माणसं, असिस्टंट डिरेक्टर, इतर सहकलाकार, असे सगळे मिळून कमीत कमी एक 50 ते 60 माणसांचं युनिट असतं. आपण जेव्हा हा मार्क दिलाय, या मार्कवर उभे राहून जेव्हा काम करत असतो ना, तेव्हा ते 60 दुने 120 डोळे तुमच्यावर लागलेले असतात. पॅकअप नंतर ती 60 माणसं बाहेर जाऊन तुमच्याविषयी बोलत असतात. ती तुमची पब्लिसिटी होत असते. तर ही 60 माणसं बाहेर प्रत्येकाने एकाला जरी सांगितलं तरी मग तुमच्याविषयी बोलणारी 120 माणसं होतात. तिथे जर सतत तुमच्याविषयी चांगलं बोललं गेलं तर त्या सिरियल मधल्या एका कामामुळे तुमच्याकडे 10 कामं येतात. तिथे जर आपण नीट वागलो नाही, नाही रे यार तो नट उत्तम आहे पण आहे, ऑफ द कॅमेरा बकवास आहे, त्रास देतो, टँट्रम्स खूप असतात त्याचे, मेकअप रूम मध्ये घाणेरडं बोलत असतो, सतत जोक्स करत असतो, सतत शिव्या देत असतो, नाही रे यार त्याची मुलींकडे बघायची नजर चांगली नाही, असं जर सतत तुमच्याविषयी बोललं गेलं तर त्या एक सिरियल मध्ये तुम्हाला नॅशनल अवॉर्ड, काय ऑस्कर जरी मिळाला, त्या एका कामामुळे दुसरं काम तुमच्याकडे येताना वेळ लागतो. कारण इंडस्ट्रीत तुमच्याविषयी लोक चांगलं बोलत नाहीत. हां, तर मला असं म्हणायचं आहे की बेगर्स काय म्हणतात, नो चॉईस म्हणतात वगैरे, ठीक आहे, पण शॉर्ट फिल्ममध्ये असं करणं योग्य नव्हतं. पण मला असं वाटतं की असे कलाकार शूटिंगला पण त्रास देतात का, आणि बायका खूप आल्यानंतर काय घडतं, सिरियलमध्ये बायका असतात. इथे आपण ज्या फिल्म्स करतो ना, हा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. परीक्षेला अरे हा प्रश्न मला आवडलाच नाही, मी हा लिहिणारच नाही, मला दुसरा प्रश्न द्या, असं आपण करणार का? बोर्डाच्या परीक्षेत अरे नाही हे काय 100 मार्काचा असेल पण तो काय, हे प्रश्नच मला आवडले नाहीत, मी नाही लिहिणार हा पेपर. ह्या फिल्म्स काय आपण व्यावसायिक किंवा पब्लिकसाठी करत नाही आहोत, हा तुमच्या शिक्षणाचा एक भाग आहे. तर इथे नाही म्हणणं चुकीचं आहे, पण ऍट द सेम टाइम
मी एक तत्व पाळतो की नेवर से यस वेन यू वॉन्ट टू से नो. आपल्याला जर मनापासून एखादी गोष्ट आवडत नसेल तर कधीही दबावापोटी भिडेपोटी हो म्हणू नये. त्याने ते काम वाईट होतं. म्हणजे नकाराचा हक्क आपल्याकडे ठेवावा, पण तो केव्हा? व्यावसायिकदृष्ट्या आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा अभ्यासक्रमामध्ये नाही. अभ्यासक्रम मग प्रमोद सर मूर्ख आहेत का की त्यांनी ते स्क्रिप्ट निवडलं? का आपल्याला प्रमोद सरांपेक्षा जास्त अक्कल आहे? बरं, मी नाही करत तर नाही करत, दुसऱ्याने करू नये किंवा तू हे करू नकोस हे सांगण्याचा अधिकारच नाही मला विद्यार्थी म्हणून. तर असा जर ॲटिट्यूड असेल तर अशा कलाकारांनी प्लीज घरीच बसावं. अशा विद्यार्थ्यांना सरळ दरवाजा दाखवायचा, गेट लॉस्ट. त्यांचं कामच नाही इथे. दुसरं एक म्हणणं मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपण सगळे इन्क्लुडिंग मी, आपण मध्यमवर्गीय घरातून आलेलो असतो. कायम लहानपणापासून लोक काय म्हणतील हे आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. अरे आता पाहुणे येणार आहेत, छाण्यासारखा वागा, नाही तर मग काका तुला वेडं म्हणतील. लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, आपण असं वागलं तर लोक आपल्याविषयी चांगलं म्हणतील, अमुक एक गोष्ट केली तर लोक आपल्याला हसतील. अशा पद्धतीने आपल्यावर आपल्या आईवडिलांनी संस्कार करून ऍक्टर म्हणून आपल्याला नालायक केलेलं असतं. जो सगळ्यात जास्त निर्लज्ज तो उत्तम ऍक्टर असं माझं म्हणणं आहे. लोक काय म्हणतील, मी हा रोल केला तर मला लोक हसतील, मी हा रोल केला तर माझे मिस्टर काय म्हणतील, हा विचारच येता कामा नये. एखादं काम करताना संकोच वाटला नाही पाहिजे आपल्याला. निसंकोचपणे आपण जर काम करू शकलो तर आपलं ते काम उत्तम होतं. मी जे करतोय तेच करेक्ट आहे आणि ते 100% उत्तम आहे हा विश्वास घेऊन जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा ते काम चांगलं होतं. म्हणजे अगदी मिठी जरी मारायची असेल तर त्या क्षणाला जर तुमच्या मनात विचार आला की अरे आता हा शॉट जर घरी माझ्या बायकोने बघितला तर ती मला काय म्हणेल, संपलं. तिकडे तुझा ऑकवर्डनेस स्क्रीनवर दिसणार आणि ऍक्टर म्हणून तू तिथे नापास होणार. म्हणजे या वयाचा मी असताना चॅलेंज म्हणून मी गे कॅरेक्टर एका नाटकात केलं. असंच अनेक आमचा जो ग्रुप होता त्या ग्रुपमधल्या मुलांनी नाकारलं होतं की नाही यार गे मुलाचा रोल आहे, छक्क्याचा रोल आहे, मी नाही करणार. आणि मी 9वीला होतो, कारण आदल्या वर्षी एकदा 9वीला नापास झालो होतो, तेव्हा परत दुसऱ्या वर्षी 9वीला मला नापास व्हायचं नव्हतं म्हणून आईंनी मला जरा नाटकापासून लांब ठेवलं होतं. पण आमच्या ग्रुपमध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि अशी चर्चा जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा आमचे जे सर होते त्यांना मी जाऊन भेटलो की सर काय झालं ते नाटक, अरे अशा कारणामुळे तालमी सुरू होत नाही. म्हटलं सर आज संध्याकाळपासून तालमी सुरू करा, मी रोज 1 तास येईल, तो रोल मी करतो. चॅलेंज म्हणून मी केला तो रोल. स्पर्धेचं नाटक होतं, नंतर घरी शिव्या खाल्ल्या वगैरे सगळं ओके, पण अरे असे रोल नाही मिळत वाट्याला आपल्या, ते चॅलेंज म्हणून स्वीकारायचे असतात. त्यांची सुरुवामध्ये छक्क्याच्या रोल पासून झाली. सयाजी तिथून लोकांच्या लक्षात राहिला. तर असे चॅलेंजिंग कॅरेक्टर्स जर मिळत असतील तर मी तर म्हणतो उड्या मारून करा. किंवा तिरडीवर झोपायला तयार नसतात. पुण्यामध्ये इट वॉज रिजेक्टेड की आय कॅनॉट लाय डाऊन ऑन तिरडी. अरे नाही, उलट तुम्ही जिवंतपणे जेव्हा तिरडीवर झोपता तेव्हा तुमचं आयुष्य वाढतं. तर असं काही डोक्यात ठेवायचं नसतं. संकोच बाजूला टाका आणि असे चॅलेंजेस येत असतील तर ते स्वीकारा. टेलिव्हिजन मराठी असेल हिंदी असेल, इट्स ऑल अबाउट लेडी कॅरेक्टर्स लीडला असतात. आम्हाला पण विचारतात तेव्हा मेन लीड मुलगी पाहिजे विचारतात.
नंतर मुलगा फिक्स होतो नाही का. तर मुलीवर ती नावं पण सगळ्यांची तशीच आहेत. तर मला वाटतं की लेडी सगळ्या बायका आल्यानंतर काय गॉसिपिंग होतं, तुम्हाला त्रास काय होतो, आणि अशा वेळेला स्त्री पात्रांनी, स्त्री कलाकारांनी कसं वागायला पाहिजे, काय त्यांच्यात पॉलिटिक्स होत असणार. नाही, पॉलिटिक्स तर सेटवर बायकांमध्ये होतच होतं. कारण कसं आहे की प्रत्येकीचा कुठल्याच वेळेस मेकअपला पहिल्यांदा बसायचं वर नव्हतं, काय काय घडतं. हा की तुम्हाला जास्त अनुभव टेलिव्हिजन माझ्यापेक्षा त्यामुळे. आणि कुसुम बालाजीच्या सिरियल वगैरे जरा थोडं हिंदीत जरा सांगा ना बायकांचे, पहिला स्त्री कलाकारांचे, बायकांचे म्हणत नाही. तसं होतं. मी सचिन पिळगावकरांची एक सिरियल करत होतो सर, पण ती दुर्दैवाने आलीच नाही. मी अनेक सिरियल मध्ये गेलो आणि त्या रिलीज काहीतरी व्हायचं आणि बंदच पडायच्या. त्यामध्ये 5-6 बायका आणि बाबा माझ्या एक जण तयार आले, का वेळ घ्यायची ती हिंदीतल्या बायका, डोकं फिरायची पाळी यायची. सो आय थिंक ह्यांनी आयडियल लेडी कॅरेक्टर व्यवस्थित पात्र म्हणून किंवा हे आलं पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे, आणि काही कसं गमती घडतात. गमती म्हणजे कसं असतं सांगा. की माझा मेकअप आधी झाला पाहिजे, मला अमुकच एक हेअर ड्रेसर लागते, तिनेच माझे केस केले पाहिजे, मग माझी हेअर ड्रेसर तिकडे गेलेली मला चालत नाही वगैरे, असे बऱ्याच गमती असतात. किंवा मग तिला स्क्रिप्ट आधी दिलं, मला आधी दिलं नाही. अशा वेळी असिस्टंट डायरेक्टर तयार होण्यामध्ये सांगा की बायका बऱ्याच आल्या की कॉम्पिटिशन लावून तयार होत नाहीत लवकर. हा ते कसं असतं की तुम्ही ट्रिक काय करता. प्रत्येकीला स्वतंत्रपणे मेकअप रूम मध्ये जाऊन भेटायचं, तिचा इगो पॅम्पर करायचा. इगो पॅम्पर केला ना की कुठलाही क्रिएटिव्ह माणूस तुमचा दास होतो. म्हणजे क्रिएटिव्ह फक्त ऍक्टर्स असं नाही म्हणत आहे. मेकअप करणारा जो मेकअप आर्टिस्ट असतो तो सुद्धा क्रिएटिव्ह आहे. हेअर ड्रेसर ही सुद्धा क्रिएटिव्ह असते. आर्ट डायरेक्टर सुद्धा क्रिएटिव्ह असतो, कॅमेरामन सुद्धा क्रिएटिव्ह असतो, लेखक सुद्धा क्रिएटिव्ह असतो, डिरेक्टर सुद्धा क्रिएटिव्ह असतो. तुमचा इगो पॅम्पर झाला ना की तुम्ही दास होता. हे गणित आम्ही आमचे गुरु जब्बार पटेल यांच्याकडून शिकलो. बाई ग, तो मूर्ख आहे ग, त्याला काही कळत नाही. मी त्याला सांगितलं होतं तुझ्याकडे आधी स्क्रिप्ट पाठवायला. थांब बघतो मी त्याला. मग त्या असिस्टंटला बोलवायचं, तिच्या समोर त्याला छापायचं, त्याचा कान धरायचा, तिला बरं वाटतं. असिस्टंट डायरेक्टर म्हणजे आता तुम्ही इथे जरी डिरेक्टर म्हणून काम करत असलात, इथून जेव्हा बाहेर जाल तेव्हा तुम्हाला आधी असिस्टंटगिरी करावी लागणार. तेव्हा असिस्टंट हे जगातल्या सगळ्या चुकांचं खापर फोडून घेणारं गाढव असतं. कुठे माशी शिंकली तरी, काय रे तुला माशी दिसली नाही का रे गाढवा, का शिंकली तिथे, असं ऐकून घ्यायचं असतं. कारण त्याच्यामुळे ना ती जी माशी जिथे कुठे शिंकलेली असते ना, तिथे तिचा इगो पॅम्पर होतो की ह्याला शिवाय मिळाल्या ना, तिकडचं काम आपलं 100% निघतं. तर असिस्टंट हे सगळ्या ओझ्यांचं गाढव असतं. सगळ्या चुकांची जबाबदारी सेटवरच्या असिस्टंट डिरेक्टरवरच असते. तर अशा पद्धतीने इगो पॅम्पर करावे आणि आपलं काम काढून घ्यावं. म्हणजे एखादा आर्टिस्टने जर प्रश्न केला की अरे हे वाक्य का असं आहे, मला नाही पटत, हे आमच्या लेडीज स्पेशल, मी हे बोलणार नाही. ठीक आहे, तुला काय बोलावं असं वाटतं, अरे उत्तम, तिने जो काही पर्याय सांगितला असेल त्याला लगेच म्हणायचं उत्तम, बेस्ट. हे मला आधी का नाही सुचलं. आपण एक काम करूया, आपण पर्याय करूया, आपण 2 टेक घेऊया. आणि आता मी कन्फ्युज आहे, हे लेखकाने लिहिले हे तर उत्तम आहेच, पण आता तू म्हणालीस हे त्याच्यापेक्षा जास्त बेटर आहे बरं का, तर आपण 2 टेक घेऊया. एक लेखकाने लिहिलाय त्याच्याप्रमाणे करूया आणि दुसरा तू म्हणतेस तसा करूया. तर लेखकाने लिहिलेला टेक करून घ्यायचा. आणि तो आपलं समाधान होईपर्यंत चांगला. नाही, ते जरा आणखीन बघ करत तिच्याकडनं आपल्याला हवा तसा टेक काढून घ्यायचा
आणि मग आता हे झालं, हा जरा ऑल्टरनेटिव्ह म्हणून बाजूला ठेव म्हणून असिस्टंटला सांगायचं, हा टेक बाजूला ठेव, आता तू काय म्हणाली होतीस. मग तिने जे काही वाक्य सांगितलं असेल ना त्याचे 7-8 टेक घ्या. अरे बेस्ट, अजून थोडं चांगलं येईल, अजून थोडं चांगलं येईल. तिचा इगो पॅम्पर होतो. एडिटरला नंतर फोन करून सांगायचं ते ऑल्टरनेट घेतलेलं तिने असं ते वापरायचे नाही ना, आधी घेतलेलं टेक वापरायचं असं. एडिट झाल्यानंतर तो शॉट लागल्यानंतर काय ती येऊन तुला काहीही करणार नाही. तुम्ही हिंदीमध्ये जे वावरलात त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोंधळामध्ये इतक्या लीड आर्टिस्ट बरोबर तुम्ही काम केलं, नॉन मराठी असतील मराठी असतील, आता हे बऱ्याच आपण क्लिप्स दाखवल्या, त्यातल्या कुठल्या आर्टिस्ट तुम्हाला आठवते जी खूप प्रोफेशनल वाटली तुम्हाला आणि बऱ्यापैकी टेलिव्हिजन आर्टिस्टसाठीचे गुण कुसुम म्हटलं तुम्ही, क्योंकि कारण 10-12 वर्ष चालल्या सिरियलमध्ये तुम्ही कुठला पिरियड केला मला माहीत नाही, तर या सगळ्या बऱ्याच सिरियलमध्ये तुम्हाला कुठल्या एका आर्टिस्टमध्ये ती क्वालिटीज खूप छान वाटल्या ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल तुम्हाला वाटलं की व्हेरी थरोली प्रोफेशनल. जसं आपण बरेच जण आपण काही प्रियांकावर काम नाही केलं, पण प्रियांका चोप्रा असेल, माधुरी दीक्षित असेल, 1-2दाच बघण्याचा योग आला भेटण्याचा, तर अत्यंत सगळे छानच करत असतात ह्या मुली आणि म्हणून त्या इंडस्ट्रीत टिकतात. तर व्हॉट आर द बेस्ट क्वालिटीज ज्या तुम्ही पाहिल्यात या लेडी आर्टिस्टमध्ये, कुठल्या आणि म्हणून तिला रिपीट केलं गेलं आणि म्हणून ती परत परत दिसत असावी. बालाजीमध्ये काम करत असताना 3 ॲक्ट्रेस अशा होत्या की ज्यांच्याबरोबर माझं ट्युनिंग खूप उत्तम होतं. म्हणजे मी सेटवर पोचायच्या आधी त्यांना कळलेलं असायचं की आज विवेकजी आहे. मला माहीत नसायचं मी कुठली सिरियल करणार आहे, पण त्या हिरोईनला माहीत असायचं की माझे सीन आज विवेक करणार आहे. अशी साक्षी तन्वर होती. गुड गुड. साक्षी तन्वर आणि श्वेता तिवारी होती. श्वेता तिवारी, ओके. आणि नारायणी शास्त्री. नारायणी शास्त्री. मग जरा क्वालिटी सांगा ना. यांच्या क्वालिटीज अशा होत्या की म्हणजे ह्या मुलींना आणि मुलांनाही कळतील. एकतर ही मंडळी सेटवर येताना त्यांच्या डोक्यात प्रश्न नसायचे. होमवर्क म्हणजे जरी स्क्रिप्ट आम्हाला लास्ट मोमेंटला जरी मिळलं तरी मेकअप करता करता मेकअप रूममध्ये म्हणा, व्हॅनिटीमध्ये म्हणा, स्क्रिप्ट वाचलेलं असायचं त्यांनी. याच्या पुढे काय होणार आहे, ह्या सीनच्या आधी काय झालंय, हे त्यांनी क्रिएटिव्ह हेड बरोबर डिस्कस करून त्या सेटवर यायच्या. त्यामुळे सेटवर आल्यानंतर मला सांगावं लागायचं नाही त्यांना की या सीनमधनं मला अमुक अमुक पाहिजे. त्यांचं होमवर्क त्यांनी करून त्या आलेल्या असायच्या. कारण कसं आहे, मी बालाजीमध्ये ट्रबल शूटर म्हणून काम करत होतो. अडचणीचे सीन आणि अडचणीचे एपिसोड किंवा अडचणीत असलेले शो माझ्याकडे यायचे. फक्त सगळं सुखेने व छान सुरळीत चालू आहे अशा सिरियल्स बालाजीमध्ये कधीही माझ्याकडे आल्या नाही. उद्या टेलिकास्ट आहे, सीन रिराईट झालेला आहे, 4 आर्टिस्टचा एकत्र सीन आहे, पण चौघांच्या कंबाईंड डेट्स मिळत नाहीत आणि हा सीन आज रात्री शूट करायचा आहे. साक्षी तन्वर संक्रमण मध्ये शूट करते, किरण करमरकर मडला शूट करतोय, दोघांचा बेडरूम मध्ये कंबाईन सीन आहे. उद्या रात्री टेलिकास्ट आहे, आता रात्रीचे 2 वाजलेत, आत्ता शूट करून दे, मला दिवसभरात एडिट करून रात्री टेलिकास्ट करायचं आहे. हे चिटिंग आणि मॅचिंग. मी युनिट घेऊन संक्रमण मध्ये जाऊन किरण करमरकरचा बॉडी डबल घ्यायचो, किरण करमरकर बरोबरचे सीन्स साक्षी बरोबर शूट करायचं, साक्षी तन्वरचे बॉडी डबल डुप्लिकेट मुलगी घेऊन मडला जायचं, किरणचे शॉट्स मडला घ्यायचे. अशा पद्धतीने शूट करून मी रात्री 3-3, 3:30 वाजता वगैरे जाऊन एडिट करून ते दिलेले आहेत. अशा पद्धतीने मी तिथे ट्रबल शूटर म्हणून काम करायचो. पण याच्या वेळेस आता किरण तिथे दुसऱ्या कुठल्या तरी सिरियलचं शूटिंग करत असायचा, तर ती सिरियल बालाजीचीच असायची. पण तिथे त्यांना कळवलेलं असायचं की विवेक देशपांडे येणार आहे आणि कहाणीमधला अमुक अमुक एक सीन शूट करून तो अर्जंट हवा आहे, तर त्याच्यासाठी तिकडे त्यांनी वेळ आणि प्रोव्हिजन काढलेली असायची.
इथला कॅमेरामन वेगळा असायचा, त्या लोकेशनवरती जो कॅमेरामन आहे त्याच्याकडनं तो सीन करून घ्यायचा, इकडे गेल्यानंतर इकडचा कॅमेरामन परत वेगळा असणार. पण माझ्या डोक्यात तो लाइटिंगचा पॅटर्न मला माहीत असायचा. किंवा दीपक मालवणकरनी फोन करून तिकडे त्या कॅमेरामनला सांगितलेलं असायचं की इकडनं मी राईटनी सोर्स दिलेला आहे, असा बॅकलाईट आहे, असा की लाईट आहे, मी एवढं ॲपर्चर ठेवलेलं आहे, हा टोन ठेवलेला आहे. तर इथल्या कॅमेरामननी सांगितलेल्या गोष्टी तिकडे बरोबर मॅच होत आहेत की नाही हे परत मला मॉनिटरवर बघावं लागायचं. आणि तो सीन दोघांनी एकत्र एका बेडरूममध्ये केला आहे असं रात्री टेलिकास्ट झालेलं लोकांनी पाहिलं. ह्याच्यात तुमचं क्राफ्ट्समनशिप, ह्याच्यात क्रिएटिव्हिटी काही नाही आहे. क्राफ्टिंग आणि क्रिएटिव्हिटी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माणूस इथे क्रिएटिव्ह असतो, इथे क्राफ्टमन असतो. तर सीन माझ्या हातात आला आणि मला सांगितलं की हे करायचंय, तर तिथे मला ऑन द स्पॉट निर्णय घ्यायचा असतो. जे विनय आपटेने मला सांगितलं होतं की टेलिव्हिजन इज डन ऑन इम्पल्सेस. आज आत्ता या क्षणाला माझ्याकडे बेस्ट काय मी देऊ शकतो प्राप्त परिस्थितीत, दॅट इज टेलिव्हिजन. तर हे तिथे मला जाऊन ते प्रॅक्टिकली मला करायला लागलं तेव्हा मला कळलं की विनय असं का म्हणत होता. एकेरीमध्ये म्हणतो कारण माझा मित्र होतो. तर दिस इज क्राफ्टिंग. तर या अशा पद्धतीने मी काम करत होतो. प्रश्न तुझा असा की या मुलींकडनं कॉपरेशन कसं मिळत होतं, तर त्यांची तयारी असायची. त्यांना मला सेटवर जाऊन शिकवावं लागायचं नाही किंवा सांगावं लागायचं नाही, कारण मी अधूनमधून कधीतरी जायचो. ती सिरियल सलग अनेक वर्ष करत आलेले असतात, तेव्हा त्यांना त्यांचं कॅरेक्टरचा क्राफ्ट माहीत असतो, पुढची मागची गोष्ट त्यांना कळलेली असते. मी अचानकच मध्ये जाणार, हा एक सीन करणार, तर माझ्यापेक्षा उलट एखादा प्रश्न माझ्या मनात आला तर मी त्या आर्टिस्टना विचारत असे की ये ऐसा है, मुझे तो खटक रहा है, आपको क्या लग रहा है. मग ते मला सांगायचे की नाही ये इसका मतलब ये है, इसका वो पीछे ऐसा एक सीन हमने किया है तो उसका रेफरेंस है ये, इसलिए मैं ऐसा बोल रहा हूँ. मग ते मला ओके वाटायचं आणि मग तो शॉट आमचा होत असे. दुसरी गोष्ट, 2 सीनच्या मध्ये कपडे बदलायला लागणारा वेळ. या 3 मुलीच म्हणतो, त्यांची नावं मी घेतली, त्यांना फार वेळ नाही लागायचा, त्या पटकन चेंज करून येत असत. खूप म्हणजे त्या बाबतीत, कारण एवढ्या वेळात एवढं सीन संपवायचं आहे तर उगाच मेकअप रूम मध्ये वेळ का वाया घालवा, हा त्यामागे त्यांचा हेतू असायचा की पटकन काम करून मोकळे हो, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. पण एक समज आपल्याकडे नटांचा असा आहे की आपण सेटवर जितके उशिरा येऊ तेवढा आपला भाव वधारतो, पण तो तेवढ्या पुरताच असतो. टीआरपी आपण म्हणतो ना, आजकाल मराठी सिरियलचा टीआरपी 2.5-3 झाला की पेढे वाटले जातात सेटवर. आमचा क्योंकि सासवी कभी बहू थीचा टीआरपी 16 होता. 16. पण तरीही त्या सिरियल मधले आर्टिस्ट जेव्हा टँट्रम्स करायचे तेव्हा मी त्यांना सांगायचो की बाबा रे, टीआरपी 16 आहे म्हणून एवढा माजू नकोस तू. तुमच्या आधी महाभारत आणि रामायण नावाच्या ज्या 2 सिरियल्स येऊन गेल्या ना, त्यांचा टीआरपी 97-98 वगैरे असायचा. तू आता 16वर आहेस, कशाला माच करतोयस. आणि 97-98 टीआरपी म्हणजे अख्ख्या देशात जणू कर्फ्यू लागायचा, रस्ते सुनसान असायचे. रामायण आणि महाभारत लागतंय म्हटल्यानंतर सिनेमाचे शो बंद व्हायचे, नाटकांचे प्रयोग लागायचे नाही. त्यावेळेत रविवारी सकाळी शो होत नसत, कारण का बुकिंगच व्हायचं नाही. तर ज्यांनी 97-98 टीआरपी टच केलेल्या सिरियल मधले स्टार, ज्यांना देव समजून लोकांनी पाया पडलेले आहेत, ते नट आज कुठे आहेत. तर आपण का माज करायचा. वी आर नोबडी. टेलिव्हिजन
वरचं लाईफ आहे ना तुमचं खूप छोटं असतं. जोपर्यंत तुमची सिरियल एअरवर आहे तोपर्यंत लोक तुम्हाला भूत बघितल्यासारखं तुमच्याकडे बघतात गर्दीत तुम्ही दिसल्यानंतर. पण तेच तुमची सिरियल ऑफ एअर झाली दुसऱ्या आठवड्याला तुमच्या जागी दुसरा चेहरा असतो. तुम्ही शेजारी येऊन बसलात तरी असं करतात. तर माज करायचा नाही. आपण जे कॅरेक्टर करत असतो ते कथालेखकाने लिहिलेलं असतं. त्या सीनमध्ये तुमचा जो वावर असतो आणि तुम्ही जे काही करायचं असतं ते स्क्रीन प्ले रायटरने लिहिलेलं असतं. तुम्ही जे काही बोलणार असतात ते संवाद लेखकाने लिहिलेलं असतं. तुमच्या भूमिकेला साजेसा गेटअप मेकअप आर्टिस्टने केलेला असतो. तुम्ही घालायचा पोशाख तो कॉस्ट्युम डिझायनरने ठरवलेला असतो. कपडेपटवाल्याने त्याला इस्त्री करून तुमच्याकडे दिलेला असतो. तुम्ही ज्या सेटवर काम करत असतात तो सेट आर्ट डायरेक्टरनी उभा केलेला असतो. त्याचं लाइटिंग कॅमेरामननी केलेलं असतं. तुमचं कॅरेक्टर नीट उभं राहावं म्हणून तुमच्या बाजूला जे काही सहकलाकार असतात त्यांच्या मदतीने तुमचं कॅरेक्टर उभं राहत असतं. त्याच्यानंतर डिरेक्टरने दिलेल्या सूचना तुम्हाला पाळायच्या असतात. हे एवढे सगळे कंगोरे सगळे पिसारे तुमच्या काय म्हणतात शेपटीत खोचून तुम्ही ते कॅरेक्टर घेऊन उभे असता. तुमचं काय असतं त्यात? सगळंच तर दुसऱ्यांनी दिलंय. कलाकार म्हणून तुमचं काय असतं त्यात? तर हे सगळं पेलण्याची ताकद ही कलाकाराची असते. ते नाही पेललं तर तो कलाकार डरतो. हे पेलता आलं पाहिजे म्हणून तुम्ही कलाकार असता. नाहीतर आजकाल सगळे रोबोटिक निघालेत ना. रोबो सगळंच करू शकतो. तर नुसतं लेखकाने लिहून दिलेले डायलॉग धडाधडा म्हटले ते नीट समजून त्यातनं हवा तो अर्थ अभिप्रेत होतोय की नाही अशा पद्धतीने म्हणून दिलेला पोशाख व्यवस्थित कॅरी करणे, केलेला मेकअप व्यवस्थित सांभाळणे, दिग्दर्शकाने सांगितलेल्या सगळ्या मुवमेंट्स सगळ्या गोष्टी आपण कॅमेरासमोर नीट करतोय याची खबरदारी घेणे. किती व्यवधानं असतात कलाकाराला हे सगळं तुम्हाला एका छोट्याशा मेंदूत भरून प्लस स्वतःचं म्हणून असं त्याच्यात काहीतरी ऍड करून तुम्हाला ते प्रेझेंट करायचं असतं. म्हणून कलाकार हवे असतात आणि ते ट्रेंड असायला हवे असतात. ती क्षमता तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही तिथे असता. नाहीतर मी कोणालाही धरून उभं करू शकलो असतो ना. पण तसं नाही. त्या क्वालिटीज तुमच्याकडे आहेत म्हणून तुम्ही तिथे असता त्या लाईम लाईट मध्ये. त्याला लाईम लाईट म्हणतात. बऱ्याच वेळा कलाकार आपण बघतो की सीन झाला की धाडकन सगळं टाकून जातात किंवा त्यांनाच माहीत नसतं. बरेच आर्टिस्ट असिस्टंट डिपेंड असतात. पण काही जण मी पाहिली हिंदीतली मराठीतली नोट्स काढतात. पटकन आठवलं नाव प्रशांत सुभेदार या नटाचं. किंवा हिंदीत पण एक नटी होती माझ्यावर काम करताना. तिचं पण असं छान एक डायरी करायची. कारण 2-3 सिरियलमध्ये काम करायची ना तर मग तिची अगदी टिकली कुठली मला देणार आहे प्रोडक्शन किंवा माझ्या डाव्या ह्याच्यात काय कॅरेक्टरप्रमाणे अंगठ्या आहेत कुठल्या, गळ्यात काय घालणार आहे, इमोशनल माझा ग्राफ कुठला आहे ती लिहूनच निघून जायची. मला असं वाटतं असं कोणी तुम्ही तुमच्या माहितीत अभ्यासू एखादे कलाकार त्यांच्याबरोबर मी कामं केलीत. डॉक्टर श्रीराम लागू, खूप शिस्त. दुसरे निळ फुले, नंतर आशा काळे, रवींद्र महाजनी यांच्या स्क्रिप्ट्स अशा इथे तिथे पडलेल्या कधी दिसणार नाहीत तुम्हाला. अशोक सराफ, नंतर विनय आपटे, यशवंत दत्त वगैरे ही जी मंडळी होती ना यांना त्यांची अशी स्क्रिप्टची कॉपी लागायचीच नाही. ते मेकअप आरशासमोर
असं असं चालू असताना असिस्टंटला सांगायचे वाच रे. त्यांच्या हातात स्क्रिप्ट घेत नसत ते. असिस्टंटनी वाचला, हा एकदा परत वाच, तोपर्यंत कपडे घातले, ड्रेस घातला, तोपर्यंत असिस्टंटनी दुसऱ्यांदा सीन वाचून झालेला असतो की चला सेटवर. सुधीर जोशी येत असेल तर ह्यांना स्क्रिप्ट एकदा दोनदा ऐकलं की सीन पाठ, काय करायचं आहे, कुठे जागा घ्यायच्यात, मेकअप रूम पासून सेटवर जाईपर्यंत त्यांनी आपलं वर्किंग केलेलं असतं. सेटवर आले की हा काय शॉट आहे, संजय मोने एक आहे, तो वाचून व्यवस्थित पाठ करून येतो. पाठांतर नसेल तर त्याची एक ट्रिक आहे की प्लीज कुणीही करू नका. तो परीक्षेत उत्तम कॉपी करणारा नट असतो ना, तसा तो आहे. त्याला जर आपण मुवमेंट दिलेली असेल, इथे एक पुस्तक ठेवलंय, त्याच्यामध्ये तो इथे बसून बोलायच्या ज्या ओळी असतील त्या स्क्रिप्टमध्ये पुस्तकात कागद घालून ठेवतो. तिथे जर टेबल आहे, टेबल जवळ टेलिफोन आहे, तिथे जाऊन ज्या ओळी बोलायच्या असतील त्या वेगळ्या कागदावर लिहितो, त्या टेलिफोनच्या मग आता मी प्रमोदशी बोलतोय तर प्रमोदशी बोलता बोलता मी असं पुस्तक घेणार, प्रमोद बोलतोय, मी पुस्तक काढतो, त्यातले पान उघडतो आणि बोलतोय, मी माझ्या वाक्य वाचून घेतो, मी इथे बघूनच मी बोलणार, प्रमोदकडे लुक देणार. मग मला उठून तिथे जायचंय तर मी टेलिफोन जवळ जाणार, तिथलं पेपरवरची खेळणार, खेळता खेळता मी ते कागदाकडे बघत बघत बोलणार. ट्रिक्स आहे, पाठांतर नसेल तर कसं काम करायचं याच्या. पण ही गंमत झाली, पण ही एक पद्धत आहे काम करायची. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. खाकी सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिला असेल. आता लक्ष्यमध्ये जो कमलेश हवालदाराचं काम करतो ना, तो त्या सिनेमात आहे. ज्या दिवशी पॅकअप झालं लास्ट, की आता सगळं शूटिंग संपलं आहे, पॅकअप झालं, अमिताभ बच्चननी मेकअप उतरवला, मेकअप रूम मधनं बाहेर आले, त्यांच्या हातात एक फाईल होती. राजकुमार संतोषीच्या समोर जाऊन उभे राहिले आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या हातात ज्या सीनच्या कॉपीज त्यांना दिल्या होत्या त्या व्यवस्थित पंच करून, फाईल करून, अख्खीच्या अख्खी फाईल डिरेक्टरच्या हातात दिली की भाई ही आपली स्क्रिप्ट. प्रत्येक पानावर हा सीन कुठल्या तारखेला कुठे शूट झाला, त्यात त्यांची मेकअपची कंटिन्युटी काय होती, कुठे जखम आहे, कुठे शर्ट फाटलाय, शर्टावर कुठे रक्ताचा डाग आहे, या सगळ्या डिटेल्स कंटिन्युटीच्या लिहिलेल्या. असं स्क्रिप्ट अमिताभ बच्चनचं बघायला मिळालं. इथे दिसतं की तुमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे तुमच्या कामात आणि तुम्ही तुमच्या कामावर किती प्रेम करता. क्लास पुरलेला असतं. ह्या सचिनला पण ते दिसत असतं, डायलॉग, तो आवाज ऐकू येत असतो स्वतःच्या स्क्रिप्ट असल्यानंतर. दुसऱ्याचं आल्यानंतर मात्र ते त्यांना तेवढंसं जमत नाही. तर या संदर्भामध्ये त्वरित त्या स्क्रिप्टशी तादात्म्य पावणं किंवा अटॅच होऊन काम करणं हे स्किल आहे का, किंवा त्यासाठी काही वेगळा विचार असला पाहिजे टेलिव्हिजनमध्ये? आपल्याकडे एक म्हण आहे, आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट. तर तसं वागू नये. नाही सॉरी, नाही, थोडासा मी पण आय थिंक त्यांना ते हे वाटलं, जड गेलं, बापरे आता मी यांना न्याय देतो का, त्यांना काय वाटेल. ते दडपण आणायचं. पुन्हा तेच आहे ना, संकोच जर तुझ्या मनात आला ना, जिथे तुझ्या मनात शंका येते की अरे मी हे करू शकेन का नाही, तिथे ना तू ऑलरेडी 2 पावलं मागे गेला. टिकीट एज अ चॅलेंज. अरे वा, हे माझं नाहीये, हे दुसऱ्याचं काहीतरी आहे आणि मला आता ह्याच्यात माझा इनपुट टाकायचा आहे. दुसऱ्या लेखकाने लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे, त्याने त्याचं 100% टाकलंय, आता मी माझे 100% टाकतो आणि याचं 100चे 200 करून दाखवतो. पण अरे हे मला झेपेल का, असं जेव्हा तुझ्या मनात येतं तेव्हा तू त्याने दिलेलं जे 100% असतं ना
ते 80% करून टाकतो. तर पटकन कुठल्याही गोष्टीला जर आपल्याला ऑन द स्पॉट विचार करून न्याय द्यायचा असेल, पुन्हा मी तेच सांगतो की इम्पल्सेसवर जर काम करायचं असेल आणि असं रेडी तुम्हाला ऑन द स्पॉट व्हायचं असेल, त्याच्यासाठी पिठाची गिरणी व्हायचं. आपण काय करत असतो, डिरेक्टर म्हणून, ऍक्टर म्हणून आपण डिलिव्हर करत असतो, आपण देत असतो. जसं पिठाच्या गिरणीत खाली एक असा जिथून पीठ पडतं, पीठ भसा 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 बाहेर पडत असतो. आपल्याला ते पिठाच्या गिरणीसारखं भसा 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 पीठ डिलिव्हर करायचं असतं. पण ते पीठ डिलिव्हर होण्यासाठी येतं कुठून, तर त्या गोल 2 जाती जिथे फिरत असतात तिथे त्याचं प्रोसेसिंग होत असतं. तर ती प्रोसेसिंग आपल्याला पटकन जमली पाहिजे. आणि ते प्रोसेसिंग केव्हा होतं, वरून तुम्ही त्याच्यात दाणे घातले तर सतत इथे स्वतःला फीड करत राहायचं. दुसऱ्यांचे सिनेमे बघा, दुसऱ्यांची कामं बघा, भरपूर वाचा, भरपूर बघा. जगात इथे तिथे वावरताना सतत ऑब्झर्वेशन करा. अरे हा असा का बसलाय, तो तसा का बसलाय, ह्याच्या मनात आता काय चालू असेल, हा आता हाताची घडी करून बसलाय, हा असा का विचार करतो. हे ऑब्झर्वेशन पाहिजे. असं तुम्ही टिपत राहिलात, सतत स्वतःला अपग्रेड करत राहिलात ना, तर तुम्ही असं डिलिव्हर करू शकता. आता हातात सीन आला, वाचला, सीन वाचत असताना तुम्हाला ते व्हिज्युअल्स दिसत गेले पाहिजेत. म्हणजे ही माझ्या कामाची पद्धत आहे. मला सेटवर स्क्रिप्ट लागत नाही. मी आता असं झालंय माझं, सतत काम करून करून मी आता शॉर्ट डिव्हिजन वगैरे नाही करत. आता सगळं सीन वाचलं की माझ्या डोक्यात असतं, हा इथे क्लोज, इथे लॉंग शॉट, इथे इथे ट्रॉली, इथे हे एवढं काय. हे असं झालं की माझ्या स्क्रिप्टची कॉपी जी असते ती माझ्या चीफ असिस्टंटकडे असते काय. आणि पहिल्या शॉट पासून शेवटच्या शॉट पर्यंत मी काय शॉट्स घेणार आहे हे माझं ठरलेलं असतं. मी फक्त त्याला सांगितलेलं असतं की हे इथे असं, इथे असं, इथे असं आहे. तो नोटेशन काढून घेतो, तो तिथे लिहून ठेवतो त्याच्या स्क्रिप्टमध्ये. नंतर क्वचितच अशी एखादी वेळ येते की मला विचारावं लागतं, अरे ते बघ इथे काय आहे आपलं. तर मी जाऊन त्याच्या स्क्रिप्टमध्ये डोकावतो. नाहीतर जो सीन मी त्या क्षणाला करत असतो, त्या वेळेला जो सीन करत असतो, त्यातली सगळी वाक्य मला पाठ असतात. सगळे शॉट्स काय घेणार आहे हे मला माहीत असतं. मी सांगत असतो, हा इथे मधली 2 वाक्य सोड, हे हे सोडून दिलेलं आहे, हा पलीकडून जाणार आहे, हा इथून जाणार आहे, हा इथून जाणार आहे, आता तू इथे वळ. एखादं वाक्य चुकलं त्याचं, तर तिथे ऑन द स्पॉट मी डिसिजन घेतो, अच्छा चल याचं वाक्य चुकलं पण हा शॉट चांगला झालाय, तर हा चुकलेला पोर्शन आहे ना तेवढा आपण एक वेगळ्या अँगलनी क्लोज टाकू, तेवढी 2 वाक्य तिथे मध्ये पंच करता येतील. तर हे पटापट डिसिजन मेकिंग जे आहे ना, हे तुमचं तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही इथून सतत स्वतःला फीड करत राहता. पिठाच्या गिरणीसारखं व्हायचं. आणि हे सगळ्यांसाठी लागू आहे बरं का. नटांसाठी, लेखकांसाठी, दिग्दर्शकासाठी, कॅमेरामॅनसाठी, एडिटरसाठी, प्रोडक्शन मॅनेजरसाठी सुद्धा. आजकालच्या प्रोडक्शन मॅनेजर्सना स्क्रिप्टची काय घेणं नसतं. काय प्रॉपर्टीची लिस्ट आहे तेवढी प्रॉपर्टी आणून दिली, सेटवर कॅमेरा पोचला का, लाईट पोचले का, जेवण आलं का, चहा आला का, 1:30 वाजता ब्रेक करा, 10 वाजता पॅकअप करा, संपली त्याची जबाबदारी. प्रोडक्शन मॅनेजरनी सुद्धा स्क्रिप्ट वाचलं पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे आता हे आपण बर्डला शूटिंग केली आहे, आता लांब सगळं झालं नाही का. गोरेगावला आहे संक्रमण वगैरे, पण बर्डपर्यंत गेले आय थिंक त्याच्या पुढे चाललंय सगळं. तर त्यानं आता ते मुलं लांब राहत असतात सगळे कलाकार, खूप प्रवास होतो यांचा. तर फिजिकल फिटनेस कोणाकोणाचा चांगला आहे, छान आहे, आणि तो नसला की काय प्रॉब्लेम येतात ॲज अन आर्टिस्ट. डिरेक्टरला काय त्रास होतो की बाबा फिजिकली फिटच दिसत नाही, जागरण झाली आहे, दुसऱ्या सेटवर न आलाय किंवा उशिरा आलाय. सो फिजिकली फिट नसल्याचा शरीरावर काय परिणाम, आणि मग विसरतोय डायलॉग, तसं काय होत असेल, किंवा चेहरा सुजलाय, झोपलेला नाही वेळेवर. हे ज्या अत्यंत वाईट गोष्टी आहेत एका नटासाठी. आज
बऱ्याच वेळामध्ये असतील ते काही काळ टिकतात, नंतर नाही टिकत. पण वॉट काय फिजिकली फिट राहणारे आर्टिस्ट पण उदाहरण दिलं की त्यांना बरं वाटतं की कुठले आर्टिस्ट फिजिकली फिट, आणि मग नसतील तर मग त्याचा त्रास त्यांना आणि युनिटला काय होतो. आपल्या इथे जमलेल्यापैकी बहुतेक जण नोकरी व्यवसायातले आहेत. हा प्रश्न नाही ना पडला कोणाला. हो उत्तर आलं. कसं आहे, आपण कुठलीही नोकरी करायची म्हटली की ती नोकरी मिळवण्यासाठी आपण काहीतरी तयारी केलेली असते, काहीतरी शिकलेलं असतो. किंवा व्यवसाय करत असाल तर व्यवसायासाठी भांडवल लागतं, काहीतरी इन्व्हेस्टमेंट लागते. हा व्यवसाय असा आहे का विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट तुमचा होईल असा? तर हो, खिशातून काही टाकावं लागत नाही ना तुम्हाला. नट व्हायचं असेल तर खिशातून काय तुम्हाला 10 लाख रुपये टाकले, एक ऑफिस भाड्याने घेतलं, असं काही करावं लागत नाही. आपलं भांडवल हे शरीर आहे. हे जर ठीक राहिलं तर तुम्ही तुम्हाला मिळालेल्या भूमिका साकार करू शकत असाल. भांडवल काय आपलं? जर आज मी एखादा व्यवसाय करायचा, मनोज सारखा जर व्यवसाय करायचा झाला तर मला आधी MIDC मध्ये एक प्लॉट घ्यावा लागेल, मग त्याच्यावर एक स्ट्रक्चर बांधावं लागेल, मला मशिनरी विकत घ्यावी लागेल, त्याच्यासाठी लागणारा रॉ स्टॉक विकत घ्यावा लागेल, त्याच्यानंतर माझं प्रोडक्शन सुरू होईल आणि मग मला रिटर्न्स मिळणार आहे. असं तर काही नाही ना करावं लागत नट म्हणून तुम्हाला. काय करायचं आहे, फक्त आपलं शरीर जे आहे ते अप टू डेट ठेवायचं आहे. हे भांडवल आहे टॉप टू बॉटम. ते व्यवस्थित ठेवा. आज खूप दमलो, 2 पेग मारूया. खूप टेन्शन आलंय, चल जरा जाऊन 2 कश मारून येऊ, 2 दम मारून येऊ. आज काहीच काम नाही, बोर झालो, चल बसूया 2 दम टाकूया. आपण आपलं भांडवल बिघडवत असतो. कधीतरी ऑकेजनली गंमत म्हणून सगळं मान्य आहे, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर हेल्थ. सर सलामत तो पगडी 50 अशी म्हण आहे आपल्याकडे. ऑडिशन्स हा प्रकारामध्ये टेलिव्हिजन सिनेमामध्ये आपण दिग्दर्शक घेतो ऑडिशन किंवा बघू शकतो, इतर ॲक्टर चॅनलवाले घेतात. तरी पण ऑफकोर्स इतके वर्ष काम केल्यानंतर व्हॉट इज अ इम्प्रेसिव्ह ऑडिशन, मराठी हिंदी दोन्हीसाठी, की ऑडिशन. मग आमचं लेक्चर झालेलं आहे याच्यावरती, मी माझं बोलून नाही तरी पण आय गॉट युअर हे ओपिनियन की बेस्ट ऑडिशन करून काय करतात ट्रिक्स म्हणूया असं म्हणत नाही, पण बेस्ट ऑडिशन काय असते आणि त्यामुळे शॉर्टलिस्ट होऊन एखाद्याला पटकन रोल मिळतो. नशिबाचा भाग किती, कारण 1000 लोक ऑडिशन देतात, पण तुम्ही एज काय देऊन जातात, काय बघतात. ऑडिशनला जाताना कधी पाठांतराची परीक्षा आहे असं समजून जाऊ नये. तिथे तुम्हाला एक कागद दिला जातो, आपण रट्टा मारून ते पाठ करतो. आणि पाठ करताना आपण काय करतो की त्या लाईनमध्ये जे शब्द लिहिलेले आहेत ना, त्या शब्दांचा क्रम पाठ करत जातो. आणि त्यात आठवणीत जर एक आणि किंवा पण तुमचा मिस झाला ना की गाडी रुळावरून घसरते. असं पाठांतराच्या परीक्षेला गेल्यासारखं ऑडिशन कधीही देऊ नका. सीन आला ना, सीन टॉप टू बॉटम वाचला, तर या सीन मधून काय म्हणायचंय, पहिली त्याच्यात गोष्ट शोधायची. ह्या एक पानातनं मला गोष्ट काय सापडते, एक होता राजा, एक होती राणी, हे सापडते काय, एक होता काऊ, एक होती चिव, ही गोष्ट सापडते. ती गोष्ट काय ती पहिली शोधून घ्यायची. गोष्ट लक्षात राहिली की पुढचं सगळं सोपं असतं. तुम्ही जर पाठांतर करत जाल क्रमाने तर तुमची हमखास तिथे गोची होण्याची शक्यता आहे. पाठांतर कधी नाही करायचं ऑडिशनला जाताना.
ती गोष्ट लक्षात घ्यायची. ती गोष्ट लक्षात घेतल्यानंतर ती एकदा गोष्ट तुम्ही डायजेस्ट केली ना की मग तुम्हाला आपोआप पुढचे शब्द दिसत जातात, पुढच्या ओळी कळत जातात. म्हणजे हा आता समोर माझ्या कॅमेरा आहे आणि मला जर हा पीस करून दाखवायचा आहे, तर तो जर मी गोष्ट आत्मसात केलेली असेल, गोष्ट पूर्ण लक्षात ठेवलेली असेल त्या सीन मधली, की यातनं मला काय करेक्ट कळलेलं आहे आणि ते मला सांगायचंय कॅमेराला, संपलं, झाली तुमची ऑडिशन. इतकं सोपं आहे. तर मला असं म्हणायचं की कशी सिरियल आली तुमच्याकडे, आणि हा जो एक तो जो टायटल सॉन्ग विषयी मला पण इंटरेस्ट आहे की ते छान असं वेगळं वाटतं ऐकायला, बघायला. आणि ओव्हरऑल सगळं जे मराठीमध्ये अशा पद्धतीने नाही म्हटलं होतं जरा वॉट एव्हर, तर त्याच्याबद्दल जरा सांगा ना अबाउट जय मल्हार. ETV मध्ये म्हणजे ETV जेव्हा चॅनल लॉन्च झालं, आता तुम्ही म्हणाल ही झीला सिरियल आहे, हा ETVचं काय सांगतोय. ETV मध्ये संतोष आयाचित ज्याने ही सिरियल लिहिली आहे जय मल्हार, तर तिथे तो मला पहिल्यांदा भेटला. 99 साली ETVच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली तेव्हा तो जस्ट ललित कलामधनं पास आउट होऊन, सतीश आळेकरांचा स्टुडंट तो. सतीश आळेकर आमच्या जब्बार पटेलांचे मित्र म्हणून त्याच्यामुळे संतोषची ओळख झालेली. आणि मग जेव्हा संतोषकडे हे संतोषने हे प्रोजेक्ट वर्कआउट केलं जय मल्हारचं, तेव्हा गोरेगावला ओबेरॉय मॉल जो आहे त्याच्या मागे एक रॉयल चॅलेंज नावाचं हॉटेल आहे, तिथे आम्ही बसून या कार्यक्रमावर डिस्कस करायचो. त्याच्या डोक्यातल्या आयडियाज तो मला सांगत असे. तेव्हा ही सिरियल कुठल्या चॅनलला होणार वगैरे असं काही ठरलेलं नव्हतं, पण त्याच्या डोक्यात हा विषय घोळत होता आणि तो या पोथीवर काम करत होता. आणि तो म्हणाला की विवेक, ही सिरियल मस्त होणार आहे आणि जर पास झाली तर तू करशील का. म्हटलं अरे का नाही, असं जर प्रोजेक्ट मला करायला मिळत असेल तर वाय वुड नॉट. आणि मी तेव्हा त्याला होकार दिला होता. आणि मग काही वर्षांनी, जवळजवळ 1.5 का 2 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर झीमध्ये ती सिरियल अप्रूव्ह झाली आणि महेश कोठारे प्रोडक्शनतर्फे ती प्रोड्यूस करायची असं ठरलं. मग महेश बरोबर मीटिंग झाली आमची, मी, महेश आणि संतोष आयाची त्यांची मीटिंग झाली. सिरियल मी करायचं ठरलं, ॲग्रीमेंट सुद्धा केलं मी त्यांच्याबरोबर. आणि नेमकं त्याच सुमारास ETVने मला एक प्रोजेक्ट दिलं, एक संधी अजूनही नावाचं, जे माझ्या प्रोडक्शन हाऊसला दिलं. तर तिथे मी फक्त डिरेक्टर म्हणून जाणार होतो आणि इथे ETVने मला एक प्रोजेक्ट दिलं जे मी प्रोड्यूसही करायचं होतं आणि मी डिरेक्टही करायचं होतं. नॅचरली माझ्या प्रोडक्शन हाऊसला काम मिळते म्हटल्यानंतर माझा कल. तर मी महेश समोर कार्ड्स ओपन ठेवली. म्हटलं महेश, तू काय केलं असतं अशा परिस्थितीमध्ये. महेश म्हणाला असतं मी माझ्या प्रोडक्शन हाऊसचं बोला बघितलं असतं. म्हटलं बस दॅट इज ऑल द रिझन. मला आत्ता जय मल्हार नाही करता येते आणि शूटिंगला 15 दिवस राहिले होते. मग सुरुवात महेशनी केली आणि मग दुसरा एक डिरेक्टर आला आणि त्याने सुरू केलं. अनफॉर्च्युनेटली एक संधी अजूनही ही सिरियल रेटिंग न आल्यामुळे 60 एपिसोडमध्ये बंद झाली. 60च एपिसोड केले त्याचे. बँक नाही, बंदच झाली ती सिरियल. 60 एपिसोड आम्ही टेलिकास्ट केले आणि चॅनलने सांगितलं की आता नाही करायची, रेटिंग येत नाही आहे. कारण त्याची अनेक असतील. आणि ह्या चॅनलवर काय सुरू झालंय आणि त्या चॅनलवर काय बंद होतंय वगैरे ह्याचा सगळ्या, म्हणजे जर आपण इंडस्ट्रीमध्ये काम करत असो तर आपल्याला ह्या गोष्टीचाही ट्रॅक ठेवणं खूप गरजेचं असतं, कुठं काय चाललं आहे. तर त्याप्रमाणे संतोषला लगेच कळलं आणि त्याचा फोन आला मला, विवेक तुझी सिरियल बंद झाली ना, मग तू इथे ये. कारण जय मल्हार आम्हाला हवं तसं होत नाहीये. आणि मी जाऊन जॉईन झालो. तोपर्यंत 30 एपिसोड त्यांचे टेलिकास्ट झाले होते.
म्हणजे एक महिन्याला 26 एपिसोड टेलिकास्ट होतात, त्यात संडे सोडले तर मंडे टू सॅटर्डे असं जर धरलं आणि एक संडे सोडला, 4 संडे महिन्याचे गेले तर 26 दिवस राहतात, 26 एपिसोड आणि वर आणखीन एक 4 एपिसोड, असे 30 एपिसोड त्यांचे टेलिकास्ट झाले. त्याच्यानंतर मी जय मल्हार टेक ओव्हर केली आणि त्याच्यापुढे 135व्या एपिसोडपर्यंत मी ती कंटिन्यू केली. पण मला एक म्हणायचं की आतलं एक इंट्युशन म्हणतात तसं, ह्यांच्या काम पाहत राहणं आणि ह्यांचं सातत्याने कामात असणं आणि ह्यांच्याबद्दल काहीतरी ऐकणं, ह्याच्यातनं असं अचानक वाटणं की ह्यांना कॉल करून आपण बोलूया. मागच्या शेड्यूलला येणार होते, शेड्यूल 5ला हे वॉज एक्सपेक्टेड, मला वाटतं SMS पण केला होता सगळ्यांना, पण काहीतरी जय मल्हारचं काहीतरी बोलत होती, लग्न काहीतरी कुठला तरी मोठा काहीतरी इव्हेंट होणार आहे, तर त्यावेळेला मी येऊ शकत नाही. सो त्याच वेळेला मला असं वाटलं की खूप छान पद्धतीने यांच्यात एक चांगला शिक्षक दडलाय, सांगायचं ना काय, म्हणून त्यांचा आपला कॉल झाला आणि मी परत त्यांना आठवण म्हटलं की परत ह्या वेळेला ते आले पाहिजेत. सो म्हणून तुमच्या शेड्यूलला हे आता आलेले आहेत. सो असं काही इगो नव्हता, छान कम्युनिकेशन करून मस्तपैकी त्याच्यातला एक दिलखुलास माणसाचा दर्शन झालं. आणि मला खूप इच्छा आहे खरंच, आम्ही जेवताना आपण बऱ्याच गप्पा मारल्यात, मला वाटतं की फ्युचरमध्ये आमच्या अकॅडमीच्या आणि पुढच्या काही प्रोजेक्टमध्ये विवेक सर असतील आणि म्हणूनच मी मगाशी ती अनाउन्समेंट केली. नाही हे करूया, हे प्रोजेक्ट मला आवडलेलं आहे. गोष्ट मला वाटतं की ह्या नोटवरती आपण तुझ्या बजेटमध्ये आणि त्या फ्रेममध्ये बसेल अशी गोष्ट निवडून देतो तुला, डोंट वरी. चालेल चालेल, थँक्यू. सो जोरदार टाळ्या.